वॉर्म लाईक म्हणजे वॉर्म कळते ना आपल्याला त्याचा शेपचा आहे म्हणून त्याला वर्मिफॉर्म अपेंडिक्स बोलतात. तिथे लिहिलेलं आहे इज अ नॅरो वॉर्म लाईक ब्लाइंड एंडेड ट्यूब अटॅच टू द सिकम द फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. सिकम हा फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन आहे. त्याच्यानंतर सिकम म्हणजे काय माहिती का पाउच लाईक स्ट्रक्चर आहे. एक पाउच लाईक स्ट्रक्चर दॅट फॉर्म द फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. त्याच्यानंतर इट इज कन्सिडर्ड ॲज द लिम्फोटिक ऑर्गन्स बिकॉज इट कंटेन्स अबंडंट लिम्फोटिक टिश्यूज. आता लिम्फोटिक म्हणजे काय की एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्याच्यानंतर रिच इन व्हाईट ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स मधून म्हणून त्याला ॲज अ लिम्फोटिक ऑर्गन म्हणून बोलले जातं. त्याच्यानंतर त्याचं लोकेशन काय आहे लोकेटेड इन द राईट इलियन फोसा. आता आपल्या बॉडीमध्ये 9 क्वाड्रंट्स असतात, बॉडीचे रिजन्स असतात. तर पहिला रिजन्स कोणता असतो आपला राईट. सपोज राईट साईड पासून जाऊ आपण राईट हायपोकॉन्ड्रियल रिजन. त्याच्यानंतर सेंटर मधला इपिगॅस्ट्रियल रिजन. त्याच्यानंतर लेफ्ट हायपोकॉन्ड्रियल. त्याच्या खाली येतो राईट लंबर रिजन. त्याच्यानंतर अंबेलिकस येतो. त्याच्यानंतर येतो लेफ्ट लंबर रिजन. त्याच्यानंतर येतो राईट इलियन रिजन येतो ज्याचा अपेंडिक्स लोकेटेड राईट इलियन रिजन मध्ये. त्याच्यानंतर इट राइजेस फ्रॉम द पोस्टेरियो लॅटरल वॉल. पोस्टेरियो लॅटरल म्हणजे तो पोस्टेरियली पण आहे लॅटरली पण आहे मीडियली पण आहे. पोस्टेरियो मीडियल वॉल ऑफ द सिकम अबाउट 2 सेंटीमीटर बिलो द इलियोसिलर जंक्शन. आता जंक्शन कसले माहिती का त्याच्यामध्ये ना मीटिंग पॉइंट आहे ऑफ द लास्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे इलियमचं आणि सिकमचं दोघांचं जंक्शन आहे म्हणून त्याला इलियोसिकल जंक्शन बोलतो. त्याच्यानंतर जो बेस ऑफ द अपेंडिक्स इज कॉन्स्टंट अँड करस्पॉन्डिंग टू द मेकबर्नर्स पॉइंट. आता मेकबर्नर पॉइंट म्हणून एक स्लाइड ती ओपन करतो. हां हे बघा हा मेकबर्नर पॉइंट आहे दिसतोय सगळ्यांना. त्याच्या म्हणजे तिथे काय एक इमेजनरी लाईन आहे जी आपल्या अंबेलिकस पासून एक्सटेंड केली जाते. कुठे टू द राईट अँटेरियर सुपेरियर इलिया स्पाइन टू द अँबेलिकस म्हणजे अँबेलिकस पासून एक स्ट्रेट आहे ना इमेजनरी लाईन आहे. तर तिथे जास्त टेंडरनेस म्हणजे पेन जाणवतं जर तुम्हाला अपेंडिक्स जर तुमचं इनफ्लाइट झालेलं आहे तर त्याच्यामुळे. तर आणि इज साईट ऑफ द मॅक्झिमम टेंडरनेस म्हणजे इथे जास्त पेन होतं. जर तुम्ही हॉस्पिटलला गेले जर तुम्हाला मे बी अपेंडिक्सचा काय प्रॉब्लेम असेल तर तिथे तुम्हाला जास्त पेन जाणवतं. आणि ना हे जे MC बर्नर पॉइंट आहे ना ते काय इट लाइज ॲट द जंक्शन ऑफ lateral 1/3 आणि medial 2/3 of the line joining the anterior right anterior superior iliac region आणि umbilicus. त्याच्यानंतर लेंथ. आता लेंथ किती त्याची 2 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर पण ॲव्हरेजली 9 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर आता जी लेंथ असते ना ती आपली एजनुसार व्हॅरी करते. म्हणजे चिल्ड्रन्समध्ये जास्त मोठी असू शकते त्याची लेंथ. त्याच्यानंतर त्याची विड्थ आहे 6 mm द मिलीमीटर मीन्स आणि तो एक्सटेंड कुठून होतो एक्सटेंड फ्रॉम सिकम टू इट्स फ्री एंड. आता आहे ना अपेंडिक्सला आहे ना 3 पार्ट्स असतात. पहिले बेस असतो बॉडी पार्ट आणि टीप. टीप कशी असते माहिती आहे का ती एकदम लिस्ट व्हॅस्क्युलर असते म्हणजे त्याच्यात खूप कमी ब्लड व्हेसल्सचं हे राहतं. पुढे हे बघा अपेंडिक्स आणि हा त्याचा आहे ना बेसचा पार्ट आहे हा वाला. हा बॉडी पार्ट आणि ही जी असते ती टीप असते म्हणून आपण काय बोलतो अपेंडिक्सला 3 पार्ट्स आहे बेस बॉडी आणि टीप. त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्दो अपेंडिक्स इज द पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन बट इट्स डिवर्ड म्हणजे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी नसतात. सॅक्युलेशन नसते. सॅक्युलेशन म्हणजे सॅक लाईक फॉर्मेशन असतं जे लार्ज इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतं ते. त्याच्यानंतर अपेंडिक्स इपिफेज आणि
आणि टीनियन कॉइल्स त्याच्यानंतर त्याचे एक्सटर्नल फीचर्स द बेस असतो ना तो अपेंडिक्सचा फिक्स्ड असतो बेस पण टीप मूव होती आणि त्याच्याने मे बी दुखतं पण आपलं म्हणजे टीप जर थोडीशी मूव झाली ना म्हणजे अशी मूव होत राहिली ना तर दुखतं अपेंडिक्सच्या रिजनमध्ये त्याच्यानंतर इट इज अटॅच टू द posterior medial wall of the cecum about 2 cm below the ileocecal junction. आता बेस कुठे आहे मी तुम्हाला ते डायग्राम मध्ये दाखवला तो बेस कट कर कट कर रवि body is narrow and tubular and it contains canals which opens into the cecum. It is graded by incomplete mucosal fold called walls of the vessel. ते बॉडी कशी आहे नॅरो आणि ट्युब्युलर असते त्याच्यामध्ये खूप सारे कॅनल्स प्रेझेंट आहे आणि ओपन्स टू द सेकम्स जी टीप आहे ना ती लिस्ट व्हॅस्क्युलर म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात खूप कमी ब्लड व्हेसल्स प्रेझेंट्स आहे आणि डिस्टल म्हणजे ती आता अपेंडिक्सचा बेस प्रॉक्सिमल झाला सपोज आणि टीप काय होईल मग डिस्टल एंड होईल त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ती डायरेक्शन जी असते ना टीपची ती मूव्ह होती टीप तर त्याच्यानुसार आपण त्याचे क्लासिफाईड केलेले त्याला आपण त्याच्यानंतर रेट्रोसिलियल अपेंडिक्स रेट्रो म्हणजे ना एक स्लाइड चेंज करणार एक हां हे बघा ती 12 o'clock म्हणजे आपलं वॉच घड्याळ असतात ना त्याच्यावर 12 o'clock वर कसं असतं तशी ती रेट्रो ती बघा तिथे दिसते ना सगळ्यांना वरती ती त्याला 12 o'clock इज ऑल्सो कॉल्ड एज 12 o'clock पोझिशन आणि ही मोस्ट कॉमन पोझिशन म्हणजे भरपूर जणांमध्ये हीच बघितली जाते त्याच्यानंतर अपेंडिक्स पासेस रेट्रो म्हणजे बिहाइंड द पेरिटोनियल behind the cecum and ascending probe. त्याच्यानंतर it presents as a pain and tenderness of McBurney points. आता तो McBurney points आहे ना हा मीन्स इथे पेन प्रेझेंट करतो अँड टेंडरनेस ॲट द McBurney points. त्याच्यानंतर पेशंट एक्सपिरियन्स पेन इन एक्सटेन्शन ऑफ द हिप जॉईंट. आता आपण जेव्हा हिपचं एक्सटेन्शन करतो ना तेव्हा पेशंटला पेन जाणवतं तिथे. त्याच्यानंतर सेकंड आहे पेल्विक अपेंडिक्स 4 o'clock पोझिशन 4 o'clock ती सेकंड कॉमन पोझिशन आहे जी असते सगळ्या म्हणजे भरपूर जणांमध्ये बघितली जाते. इट प्रेझेंट्स अ पेन अँड टेंडरनेस ॲट McBurney पॉइंट्स. त्याच्यानंतर ती पण तेच पेन आणि टेंडरनेस शो करते. त्याच्यानंतर पेशंट एक्सपिरियन्स पेन इन द फ्लेक्शन अँड मीडियल रोटेशन ऑफ द हिप जॉईंट. फ्लेक्शन आणि मीडियल रोटेशन जेव्हा करतो हिप जॉईंटचं तेव्हा पेशंटला पेन फील होऊ शकतो. त्याच्यानंतर स्पॅनिक अपेंडिक्स तो 2 o'clock आहे. इट्स अ रेअर पोझिशन म्हणजे ती सगळ्यात रेअर पोझिशन ऑफ अपेंडिक्स आहे. ती पण पेन आणि टेंडरनेस शो करते. त्याच्यानंतर इट इज द मोस्ट डेंजरस बिकॉज इन्फेक्शन स्प्रेड टू द जर्नल पेरिटोनियल कॅव्हिटी आणि ही खूप डेंजरस आहे कारण ती जर त्याच्यात इन्फेक्शन झाल्यानंतर ते डायरेक्ट स्प्रेड होतं जर्नल पेरिटोनियम कॅव्हिटीमध्ये त्याच्यामुळे. त्याच्यानंतर अपेंडिक्युलर ऑरिफिस मीन्स ओपनिंग किंवा होल. त्याच्यानंतर याची डायग्राम पण आहे पण लास्ट स्लाइड प्रेझेंट करून बघू पहिले. It is situated at the posterior medial aspect of the cecum 2 cm below the ileocecal junction. म्हणजे जिथे मीटर पॉइंट ऑफ इलिया आणि सिकम आहे तिथे ऑरिफिस तिथेही प्रेझेंट असतं. म्हणजे एक असं होल लाईक स्ट्रक्चरच असतं प्रेझेंट. तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं ना असं वाटेल की होल आहे तिथे तसं आहे. इट इज guarded by semilunar folds of mucous membrane. ती कशाने हे केलेली सेमिल्युनर मेम्ब्रेननी folds of mucous membranes is also known as the wall of Graves. त्याच्यानंतर रिलेशन पेरिटोनियम रिलेशन. त्याच्यानंतर हे अपेंडिक्स तर अ स्मॉल ट्रँग्युलर फोल्ड. एक मिनिट ती सगळ्यात
हे डायग्राम ही बघा तिथे ते ऑफिसेस अपेंडिक्युलर ऑफिसेस हे होल लाईट दिसते ना तुम्हाला ते. त्याच्यानंतर मिसो अपेंडिक्स तिथे हे ट्रँग्युलर जे पार्ट आहेत ना तो म्युको अपेंडिक्सचा आहे, मिसो अपेंडिक्सचा आहे. हा हे बघा अ स्मॉल ट्रँग्युलर फोल्ड ऑफ द टिश्यू कोणते पेरिटोनियम टिश्यूज आहे दॅट अटॅच टू द अपेंडिक्स टू द स्मॉल इंटेस्टाईन. काय करतोय पेरिटोनियम दॅट अटॅचेस द अपेंडिक्स टू द स्मॉल इंटेस्टाईन, अपेंडिक्सला स्मॉल इंटेस्टाईन सोबत अटॅच करतो. इट कंटेन्स ब्लड वेसल्स आणि नर्व्स, त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स असतात आणि नर्व्स असतात. हे मी हा पॉइंट सांगितला तुम्हाला. याच्या ह्या पॉइंटमध्ये जास्त पेन होतो, म्हणजे जर तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि तुम्हाला जर अपेंडिक्स रिलेटेड काही इश्यू असेल ना तर तो मॅगबर्नस पॉइंट्समध्ये जास्त दुखतं, तिथे टेंडरनेस आणि पेन जास्त होतं. तर मग त्याच्यावर डॉक्टरला पण कळतं की याला अपेंडिक्सचा काय प्रॉब्लेम असू शकतो. ब्लड सप्लाय, व्हेनस आणि लिम्फॅटिक ड्रेनेज आणि नर्व सप्लाय. आता आर्ट्रियल सप्लायमध्ये अपेंडिक्युलर आर्टरीज जी ब्रांच ऑफ द इन्फेरियर डिव्हिजन ऑफ द इलियोपॉलिक आर्टरीज फ्रॉम द सुपेरियर मेसेंट्रिक आर्टरीज. मेसेंट्रिक आर्टरीज म्हणजेच मेसो अपेंडिक्सची. त्याच्यानंतर ती कसली ब्रांच आहे, इन्फेरियर डिव्हिजन ऑफ इलियोपॉलिक आर्टरी. अपेंडिक्युलर आर्टरीपासून आपलं काय होतं, आर्ट्रियल सप्लाय होतो आपल्या अपेंडिक्सला. त्याच्यानंतर व्हेनस ड्रेनेज, अपेंडिक्युलर व्हेन्स, जी अपेंडिक्युलर व्हेन काय होती ती कुठे जाऊन ड्रेन होते इनटू द सुपेरियर मेसेंट्रिक व्हेन. सुपेरियर मेसेंट्रिक व्हेन मध्ये ती जाऊन ड्रेन होतीये आणि ती कुठे विथ जॉईंट्स, ती पुढे जाऊन कोणा जॉईंट होतीये स्टॅनिक व्हेन्स अँड फॉर्म्स द हेपेटिक पोर्टल व्हेन. आणि काय फॉर्म करते, पोर्टल व्हेन फॉर्म करते पुढे जाऊन ती. त्याच्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये अपेंडिक्युलर लिम्फ नॉड्स येत आहे, इलियोपॉलिक नॉड्स येत आहे, लिम्फ नॉड्स. त्याच्यानंतर सुपेरियर मेसेंट्रिक लिम्फ नॉड्स येत आहे. हे त्याचे लिम्फॅटिक ड्रेनेज आहे जे अपेंडिक्युलर लिम्फ नॉड्स करतायत. त्याच्यानंतर नर्व सप्लाय. आता नर्व सप्लाय एक सिम्पॅथेटिक नर्व्स are derived from the superior mesenteric plexus. आता ते plexus means आपल्याला माहिती नेटवर्क ऑफ नर्व्स असतं, खूप सारे नेटवर्क मीन्स नर्व्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर comes from the T10 spinal segment. T10 spinal segment पासून therefore pain is referred in the umbilical regions. आता